नमस्कार. आपल्या सर्व व्हिडिओमध्ये कॉमन आजारांची शास्त्रशुद्ध माहिती मराठी भाषेमध्ये देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. मागील व्हिडिओमध्ये अनकंट्रोल शुगरमुळे किडनी आणि नसांवर होणारे परिणाम आपण बघितले. तसेच डायबिटीसमुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो का ते आपण आज बघणार आहोत. डायबेटिक रेटायनोपॅथी हे डायबिटीसचे थर्ड मोस्ट कॉमन मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स आहे. याचे कारण 15 ते 20 वर्ष जुना डायबिटीसचा आजार किंवा कमी डायबिटीस ड्युरेशन पण अनकंट्रोल्ड शुगर, अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर आणि अनकंट्रोल्ड कोलेस्ट्रॉल लेवल्स हे आहेत. यामुळे मॅक्युलर एडिमा, कॅपिलरी नॉन परफ्युजन आणि रेटायनल हेमरेजेस होऊन रेटायनल न्यूरॉन्स डॅमेज होतात. परिणामी पेशंटची दृष्टी कमी होते. काही पेशंट्सना कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू किंवा ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदू हे त्रास देखील होऊ शकतात. एकदा डायबिटीसचे निदान झाल्यावर ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टरांकडून नियमित आय चेकअप करणे गरजेचे असते. डायबिटीसचे मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्सपैकी मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन म्हणजे अथेरोस्क्लेरोसिस. यामध्ये मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम व अन्य घटकांमुळे प्लाक्स म्हणजे ब्लॉकेजेस तयार होतात. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात व अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा मिळण्यास अडचण निर्माण होते. अशा कारणाने हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा गँग्रेनचे चान्सेस वाढतात. तर बघितलं, शुगर कंट्रोल नसल्यास शरीरावर कालांतराने किती घातक परिणाम होतात ते. म्हणून डायबिटीसच्या पेशंटने तज्ज्ञ डॉक्टरांकडनं नियमित तपासण्या व ट्रीटमेंट करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.